आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊज गळ्याची एक सोपी आणि सुंदर नेक डिझाइन। चला तर मग सुरू करूयात। त्यासाठी इथे बघा हा मी बॅक पार्टची इथे कटिंग करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या मापांच्या नुसार कटिंग करून घ्यायचं आहे। माझे इथे बघा 14 इंच उंची आहे। आर्म होल 5.5 इंचावरती घेतलाय आणि शोल्डर पण 5.5 इंच घेतलाय। चेस्ट साइज ह्या ब्लाऊजची 36 इंच आहे। त्यानुसार इथे मी घेतलेला आहे माप। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग माप घ्यायची आहेत। आता इथे नेक ब्रॉडनेस बघा 2.5 इंच घेतलाय आणि गळ्याची उंची घेतली आहे 10.5 इंचावरती। गळा आपल्याला रुंद पाहिजे म्हणून इथे खालच्या साइडला 3.5 इंच घेतले। केलेल्या मार्किंग वरून आपल्याला आता इथे लाइन्स आखून घ्यायच्या आहेत। आता या मार्किंग वरून खाली बघा 1 इंचावरती एक मार्किंग केले आणि तिला पण अशा प्रकारे आपल्याला इथे जोडायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपण गळ्याचा शेप देणार आहोत। आता आपला हा गळा ड्रॉ करून झालाय आणि जी आपण मार्किंग केलेली आहे गळ्याची ते आपण आता इथे कट करून घेऊयात। अस्तरच्या कपड्यावरती आधी हा कट करून घेतोय आपण। गळ्याला चांगली फिनिशिंग येण्यासाठी इथे बघा कॅनव्हास पेपर घेतलाय। कॅनव्हास पेपरवरती पेपर कॅनव्हास आहे हा, त्याच्यावरती हा गळा आपण कट केलेला जो आहे त्या पार्टला असं आपण ठेवून त्याच्या साइडने जरा 1 इंच एक्स्ट्रा ठेवून कट करून घेऊयात आणि आतल्या साइडने पण गळ्याच्या मापावरून कट करून घेऊयात आपण। एकदम गळ्याच्या साइडने आपल्याला कॅनव्हास पेपर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे या गळ्यावरती पिन्स लावून पण सिक्युअर करून घेऊ शकता आधी। आता बघा हा आपला कॅनव्हास पेपर कटिंग करून झालाय। तो आता आपण जो कट केलेला होता अस्तरचा कपडा त्याच्यावरती व्यवस्थित असा आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे। पिनच्या सहाय्याने आपण इथे सिक्युअर करून घेऊयात आधी आणि मग त्याच्या साइडने आपण इथे आता शिलाई घालून घेऊयात एकदम कॉर्नरने। सगळ्या साइडने बघा इथे व्यवस्थित आपल्याला आधी सेट करून घ्यायचा आहे हा। आता इथे आपण एकदम कॉर्नरने बघा शिलाई घालून घेतोय। हवं असेल तर तुम्ही याच्यावरती इस्त्री पण करून घेऊ शकता, कारण याच्या एका साइडला ग्लू असतो, तो इस्त्री केल्यानंतर स्टिक होऊन जातो। तर अशा पद्धतीने बघा दोन्ही साइडने आपल्याला व्यवस्थित असा याच्यावरती शिलाई घालून घ्यायची आहे। आता ही शिलाई पूर्णपणे झाल्यानंतर मेन फॅब्रिक आपल्याला घ्यायचं आहे। आपल्या मेन फॅब्रिकचं बघा सरळ साइडवरती आपल्याला हा अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि मग साइडने आपल्याला व्यवस्थित ह्याला पण पिन्सच्या सहाय्याने तुम्ही सिक्युअर करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला 1/2 इंच दाबाची एक मार्जिन आपल्याला इकडे साइडला सोडायची आहे। 1/2 इंच बघा सोडलेली आहे आणि मग शिलाई घालून घेतोय आपण साइडने पूर्ण व्यवस्थित अशा गळ्याच्या साइडने आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे। शिलाई घालून झाल्यानंतर आतला जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि कॉर्नर्सने आपल्याला कट द्यायचे आहेत। हे बघा एकदम हळूपणे कॉर्नर आणि जिथे राऊंड आहे तिथे आपल्याला कट द्यायचे आहेत। आता हा अस्तरचा कपडा आपण आतल्या साइडला पलटी करायचा आहे आपल्याला, तर त्यासाठी इथे जी मार्जिन आहे ती आपल्याला अस्तरच्या साइडला अशी ठेवून वरती आपल्याला नखाच्या सहाय्याने जरा दाब द्यायचा आहे, नाहीतर तुम्ही याच्यावरून दाब शिलाई पण देऊ शकताय आणि त्याला आतल्या साइडला व्यवस्थितपणे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। आता याच्यावरून आपण व्यवस्थित याला बघा ॲडजस्ट करून शिलाई घालून घेऊयात। एक दाबाची जागा सोडलेली आहे गळ्याच्या साइडनी आणि मग आपण इथे शिलाई घालून घेतोय। पूर्ण गळ्याला अशाच पद्धतीने शिलाई द्यायची आहे। गळ्याला शिलाई मारून झाल्यानंतर आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण स्टिच देऊन अशा प्रकारे शिवून घेऊयात आणि एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे। मेन फॅब्रिक जरा एक्स्ट्राचाच कट करून घेते कटिंग करताना। शिलाई इथे झाल्यानंतर हा एक्स्ट्राचा आपण कटिंग करून घेऊयात। तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही अस्तरच्या साईजप्रमाणे पण कट करून घेऊ शकता। मी जरा इथे एक्स्ट्राच घेते, आपण त्यानंतर इस्त्री वगैरे केल्यानंतर कुठे कमी जास्त पडायला नको म्हणून। कटिंग केलेल्या गळ्याचा पार्ट इथे घेतलाय आणि जिथे कॉर्नर आहे तिथे अशी स्ट्रेट लाईन करून आपण असा एक पार्ट हा कट करून घेतलाय। आता याला आपण इथे हा असा एक पेपर घेतलाय, पेपरवरती अशा पद्धतीने ठेवून त्याला मार्किंग करूयात। याच्या सगळ्या बाजूने आपण मार्किंग करून घेऊयात। पेपर हा इथे एक नोटबुकचा पेपर घेतलाय, त्यानंतर मेन फॅब्रिकमधून 1.5 इंच रुंदीच्या अशा पट्ट्या कट करून घेतल्यात।
इथे कपडा कमी होता म्हणून जो नेक कट केलेला त्याच्यामधून जो कपडा उरलेला त्यातून इथे पट्ट्या कट करून घेते. तुमच्याकडे असेल जास्त कपडा तर तुम्ही एकच सिंगल पट्टी अशी कट करून घेऊ शकता. तर इथे बघा इथे 1.5 इंचाची आहे ही ब्रॉड. अशा पद्धतीने दोन्ही साईडने आधी फोल्ड करून मग परत एक मध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने आपण इथे वरून स्टिच करून घेऊयात आणि अशाच पट्ट्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला. पट्ट्या तयार करून झाल्यानंतर ज्या पेपरवरती आपण मार्किंग करून घेतलेली आहे त्या मार्किंगच्या दोन्ही साईडला आपल्याला एक्स्ट्रा वरती पण एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि खालच्या साईडला पण जरा एक्स्ट्रा ठेवून कट करून अशा पद्धतीने पट्टी आपण अटॅच करून घेऊयात. वरच्या साईडला आपण पाव ते अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवले आणि खालच्या साईडला पाऊण ते 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. पूर्ण मार्किंगवरती अशाच पद्धतीने या पट्ट्या आपण अटॅच करून घेतल्यात. पट्ट्या अटॅच करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा पेपर कट करून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर मेन फॅब्रिकमधून 1.5 इंच ब्रॉड अशी एक पट्टी कट करून घेऊयात. तिला एक साईडला फोल्ड करून अशी शिलाई घालून घ्यायची आपल्याला. या पट्टीला आता आपण इथे ठेवून शिलाई घालून घेणार आहोत. जी आधीची शिलाई होती त्याच्यावरतीच शिलाई घालून घेणार आहोत आपण आणि तिला आतल्या साईडला फोल्ड करून अशा पद्धतीने आपण पायपिंग तयार करून घेऊयात. आता या पट्ट्या आपल्याला खालच्या साईडने पण अटॅच करून घ्यायच्या आहेत. खालची साईड आपली जरा कमी ब्रॉड होती, वरची जरा जास्त ब्रॉड आहे, खाली कमी आहे. तर त्यामुळे खालून आपल्याला जास्त जवळ अजून घ्यायला लागतील या पट्ट्या आणि पट्टी आपल्याला अशा पद्धतीने पलटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण आपण शिलाई मारून घेऊयात. आता हा पार्ट आपला आता रेडी आहे. आता मेन फॅब्रिक जो आहे ब्लाऊज आपला जो तयार केलेला तो याच्यावरती ठेवून व्यवस्थित असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. पिन्सच्या साहाय्याने सिक्युअर करून साईडने शिलाई घालून अटॅच करून घेऊयात. हा पार्ट अटॅच करून झाल्यानंतर उरलेला पेपर होता तो आपण काढून घेऊयात. आता इथे गळ्याला अजून चांगला लुक येण्यासाठी लेस लावून घेणार आहोत आपण. नाही लावली तरीही चालेल. विदाऊट लेस पण चांगला लुक येतोय गळ्याला. तर अशा पद्धतीने इथे बघा कॉर्नरला असं एक आपल्याला फोल्ड द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ही लेस लावून घेऊयात गळ्याला पूर्ण. मागच्या साईडला टक्सची मार्किंग करून टक्स मारून घेऊयात दोन्ही साईडला. अर्धा इंच ब्रॉड आणि 4 इंच लांबी ठेवलेली आहे टक्सची आणि अस्तरच्या कपड्यामधून अशी पट्टी तयार करून डबल फोल्ड करून तिला अशा पद्धतीने अटॅच करून कमरेला ही कमरपट्टी आपण इथे तयार करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपली साधी आणि सोपी, जर आपल्याला काही जास्त फॅन्सी नको असेल तर अशा पद्धतीने ही डिझाईन आपण तयार करून घेऊ शकतो. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आणि आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.